महाराष्ट्रामध्ये सण म्हटलं की पुरणपोळी बनवली जाते। सर्वांचाच आवडतीचा आयटम आणि पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी। चला तर मग पटकन आपण बघूया टम्म अशी फुगलेली पुरणपोळी कशी बनवायची याची रेसिपी। डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत। खूप छान साधी सोपी अशी रेसिपी आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 6 ते 7 तास हरभरा डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। साधारणतः अर्धा किलो एवढी आहे। भिजत ठेवल्यानंतर 7 तासानंतर मी ती कुकरमध्ये टाकून घेत आहे। डाळ व्यवस्थित कुकरमध्ये टाकून घ्यायची, म्हणजे शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही। सर्वात पहिली टीप, कुकरमध्ये डाळ टाकल्यानंतर जर फिल्टरचं पाणी किंवा आरोचं पाणी जर यूज केलं ना, खूप पटकन डाळ मऊसूत अशी शिजली जाते। तुम्ही साधंही पाणी यूज केलं तरी शिजणारच आहे, पण आरोचं पाणी जर जास्त म्हणजे आरोचं पाणी जर वापरलं तर खूप पटकन आणि फास्ट डाळ एकदम मऊसूत अशी शिजली जाते। यामध्ये थोडीशी हळद टाकून कुकरला झाकण लावून आपण थोडंसं पाणी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, कारण मला कटाची आमटी बनवायची आहे, त्यासोबत मला डाळीचं पाणी लागणार आहे। त्यामुळे आता कुकरला झाकण लावून आपण 3 शिट्ट्या, या ठिकाणी मी 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत अशी शिजलेले आहे, खूप छानपैकी शिजलेले आहे। आता मी चाळणमध्ये खाली पातेलं ठेवून त्यावरती आता पाणी काढून घेणार आहे, कारण डाळीतलं जे पाणी आहे त्याने कटाची आमटी जर बनवली ना तीही खूप टेस्टी लागते। त्याची पण रेसिपी मी लवकरच यूट्यूबला अपलोड करेल। या ठिकाणी मी चाळणीमध्ये डाळ काढून घेतलेली आहे। त्यानंतर आता डाळीतलं पाणी व्यवस्थित खाली पूर्ण निघून जाईपर्यंत आपण त्यावरती ठेवणार आहोत 5 मिनिटं। त्यानंतर आता शिजलेली डाळ कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्यामध्ये टाकून घेतलेली आहे। अर्धा किलो डाळ, त्यासाठी मी 1 मोठी वाटी साखरेची भरून घेतलेली आहे आणि त्यानंतर वरतून मी थोडीशी अजून एक्स्ट्रा साखर टाकणार आहे। जर तुम्हाला अजून जास्त गोड लागत असेल तर तुम्ही समप्रमाणात अर्धा किलोला थोडीशी कमी अशी साखर टाकली तरी चालेल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी वरतून थोडीशी साखर टाकलेली आहे अजून। आणि त्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आणि पुरण व्यवस्थित आपण परतवून घेऊया। साखरेचं पाणी झालं की पातळ दिसायला लागतं, पण नंतर पातळ झाल्यानंतर पुन्हा ते घट्ट व्हायला सुरुवात होते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखर टाकल्यानंतर आता पातळसर पाणी व्हायला लागलेलं आहे। वाव, पातळसर पाणी झाल्यानंतर थोड्या वेळाने आपोआपच पुन्हा घट्ट व्हायला सुरुवात होते। या ठिकाणी मी वेलची घेतलेली आहे भरपूर अशी सोलून, ती त्यामध्ये टाकते, कारण मग डाळ आपण परतवून घेतोय त्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरला जातो आणि पुरण खूप छान लागतं। वेलची टाकून झाली की थोडंसं जायफळ या ठिकाणी मी किसून टाकणार आहे। खूप जास्त जायफळ नाही टाकायचं, थोडंसं नॉर्मल टाकायचं। पुरण इतकं छान लागतं ना, टेस्ट खूप छान लागते जायफळ आणि वेलची टाकल्यानंतर। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम पातळ असं झालेलं आहे आणि आता आपलं पुरण घट्ट होत आहे गॅसवर, तोपर्यंत आपण कणिक कशी मळायची ते बघून घेऊया। या ठिकाणी मी 2 वाट्या कणिक घेतलेलं आहे गव्हाचं, त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी तेलाचं वगैरे कसलंच मोहन घालणार नाहीये, याचं असंच पीठ मळून घट्ट गोळा बनवणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिठाचा एकदम घट्टसर असा गोळा मी बनवणार आहे। खूप
पातळ नाही बनवायचं आहे, घट्टच बनवायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर असा गोळा बनवला आहे, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असा। चपातीला बनवतो ना डेली त्यापेक्षा थोडासा घट्टसर गोळा झाला की वरतून असं पाणी आपण त्यावरती फिरवून घेऊया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुती कपडा घेतलेला आहे मी। सुती कपडा ओला करून घ्यायचा, स्वच्छ धुवून ओला केलेला सुती कपडा घ्यायचा आहे आणि असं हातानेही तुम्ही पाणी पिठावरती लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी खूप असं जास्तही पाणी नाही टाकलेलं आहे, हाताने पाणी टाकून सुती कपडा पूर्ण ओला करून घेतलेला आहे थोडासा आणि तो त्यावरती टाकला आहे। 1 ते 2 तास आपण साईडला पीठ ठेवून देऊया। या ठिकाणी तुम्ही पुरण बघू शकता एकदम घट्टसर व्हायला लागलेलं आहे। साखर आता घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। 1 ते 2 मिनिटांमध्ये आता भरपूर प्रमाणात घट्ट होऊन जाईल। परफेक्ट, तुम्ही बघू शकता एकदम असं घट्टसर झालेलं आहे। आता आपण चाळणीने असं मॅश करून घेऊया, म्हणजे आपल्याला पुरण व्यवस्थित बारीक पुरण या ठिकाणी मिळेल। तुम्ही डायरेक्ट पुरणचं हे मशीन मिळतं त्यामध्येही केलं तरी चालेल। चाळणीने व्यवस्थित असं प्रेस करून गरमागरम पुरण करायला खूप वेळ नाही लागत। पुरण थंड होऊ द्यायचं नाही, झटपट करायची ही प्रोसेस। असं व्यवस्थित पुरण मॅश करून घ्यायचं आणि खाली चाळणीतून आपोआप बारीक असं पुरण तयार होतं। या ठिकाणी मी सर्व पुरण असंच मॅश करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता एकदम बारीक छान असं पुरण तयार झालेलं आहे। वास खूप छान येतो, टेस्टही खूप छान लागते। या ठिकाणी पुरण मी साईडला ठेवून दिलेलं होतं, कारण 2 तास पीठ भिजवण्यासाठी आपण ठेवलेलं होतं। 2 तासानंतर पीठ भिजलं आहे। आता तुम्ही बघू शकता खूप असं मऊसूत पीठ झालेलं असतं, हे बघा। खूप लुसलुशीत अशी टम्म फुगलेली पुरणपोळी। वरतून असं थोडंसं तेल लावून आपण 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं मळून घेणार आहोत। कोणतीही म्हणजे पिठाला कोणतीही चीर किंवा भेगा जाणार नाही। असं 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित आपण मळून घेणार आहोत आणि त्यातून मग थोडासा पोर्शन काढून त्याची पोळी बनवणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप असं लवचिक या ठिकाणी आपलं पीठ झालेलं आहे। खूप मऊसूत पोळी येते। मी 2 ते 3 मिनिटं एकदम छान असं मळून घेतलेलं आहे। आता यातून एक छोटासा गोळा काढून पुरणपोळी बनवायला घेऊया। वाव, खूप जास्त पीठ नाही घ्यायचं, पिठाचं प्रमाण कमी ठेवायचं, कणकेचं प्रमाण कमी ठेवायचं आणि पुरण जास्त प्रमाणात घालायचं। खूप छान, खायलाही खूप छान लागते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी खूप छोटी अशी पोळी बनवण्यासाठी खूप छोटं पीठ घेतलेलं आहे कमी प्रमाणात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एकसारखं आता मोदक जसे बनवतो आपण तशी वाटी तयार करून घेणार आहे। खूप जास्त पातळही नाही आणि खूप कुठे जाडही नाही, एकसारखं सर्व ठिकाणी एकसारखं अशी वाटी तयार करून घेणार आहे आणि त्यामध्ये आता मी
तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे। आता त्यामध्ये मी आता पुरण टाकणार आहे। पुरण टाकलं की पुरण असं अंगठ्यांच्या साहाय्याने आतमध्ये प्रेस करायचं आणि बाजूचे जे कव्हर आहे पोळीचे कणकेचे ते अशा आतमध्ये गोळा करायचे, जसं आपण मोदक बनवतो सेम त्या प्रोसेसमध्ये। या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित असं दोन्ही बाजूने हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आणि दोन्ही साईडने पीठ टाकून आपण आता पोळी लाटून घेणार आहोत। हलकंसं असं प्रेस करायचं, म्हणजे काय होतं, कडेलाही पूर्णपणे पुरण पसरलं जातं। वरतूनही असं कणिक टाकून घेतलेलं आहे। आणि हलकं, जास्त खूप प्रेस करून पोळी लाटायची नाही, खूप वरती हलक्या हाताने ही पोळी लाटायची असते। जसं आपण चपाती लाटतो तशी तर बिलकुलच लाटायची नाहीये। आणि कडेलाही व्यवस्थित लाटून घ्यायची, सर्व ठिकाणी एकसारखी अशी पोळी लाटून घ्यायची। वाव, पोळी अजिबात फुटली जात नाही आणि पुरणही बाहेर येत नाही। खूप छान। पीठ जर मळण्याची प्रोसेस परफेक्ट केली ना, पोळी अजिबात फुटत नाही। या ठिकाणी गरम करायला ठेवलेला होता तवा, त्यावरती तूप टाकून घेतलेलं आहे। तूप टाकल्यानंतर त्यावरती आता पोळी टाकून घेऊया। पोळी टाकताना थोडंसं हळूच, वरतूनही आपण तूप सोडून घेऊया। परफेक्ट। दोन्ही बाजूने तूप लावून पोळी व्यवस्थित छान भाजून घ्यायची। आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणताही सण आला की पुरणपोळीला विशेष महत्त्व दिले जाते, त्यामुळे खमंग अशी पुरणपोळी कोणाकोणाला आवडते त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या प्रकारे आपण सर्व पोळी या ठिकाणी लाटून घेणार आहोत। मी पुन्हा तीच प्रोसेस केलेली आहे। एकसारखी अशी वाटी तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये पुरण घालायचं। त्याने काय होतं, पुरण एकदम छान त्यामध्ये भरलं जातं। आपण मोदक बनवतो सेम त्या पद्धतीने असं मोदक बनवून आणि दोन्ही बाजूला प्रेस करून घ्यायचं। वाव, तुम्ही बघू शकता एकही पुरणपोळी फुटलेली नाही किंवा पुरण असं बाहेरही येत नाही आणि खूप अशी पातळही नाही आणि खूप जाडसरही नाही अशी पुरणपोळी। साधी आणि सोपी रेसिपी आहे, काही करण्यासाठी अवघड नाही आहे। दोन्ही बाजूने व्यवस्थित तूप सोडून तेल सोडून व्यवस्थित भाजून घेऊया। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा। वाव, अशी फुगलेली पुरणपोळी, गरमागरम पुरणपोळी खिरीसोबत किंवा मग मसाला दूध बनवले
त्यासोबत खूप छान लागते। खमंग अशी पुरणपोळी खूप छान प्रकारे अशी फुगते। अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। मस्त खा, स्वस्त राहा। बाय बाय।